सोलापूरमधले आपण निकाल बघतोय। सोलापूरमध्ये काही जागांवर भाजपचा विजय झालेला आहे। कल्याण शेट्टी यांचे बंधू विजयी झालेले होते आणि आता करमाळ्यामधूनच बातमी, करमाळ्याच्या भाजपच्या रश्मी बागल यांचा विजय झालेला आहे। तर पांडे झेडपी गटातून रश्मी बागल या विजयी झालेल्या आहेत। आपण बघतोय सोलापूरमध्ये भाजप बाजी मारताना पाहायला मिळते। सुरुवातीचे जे कल आलेले होते त्यामध्ये आपण बघितलं तर 8 ते 10 जागांवर भाजप आघाडीवर होते आणि त्यातले आता निकाल लागताना दिसत आहेत। भाजपच्या 2 उमेदवारांनी आता बाजी मारलेली आहे। एक कल्याण शेट्टींचा सागर कल्याण शेट्टी विजय झालेले आहेत, रश्मी बागल विजय झाले आहेत। पुढचे जे कल होते ते निकालामध्ये परिवर्तित उमेदवार करू शकतात, काय पक्ष करू शकतात का, हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप कुठेतरी मोठा पक्ष भाजप सोलापूरमध्ये होताना पाहायला मिळतोय। पुढली मोठी बातमी, माजी मंत्री तानाजी सावंतांचा पुतण्या विजय झालेला। धाराशिव मधून पृथ्वीराज सावंत हे विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। तानाजी सावंत यांचा पुतण्या पृथ्वीराज सावंत यांनी तानाजी सावंत यांनाच आव्हान दिलेलं होतं आणि अटीतटीचा सामना काका पुतण्यांमधला हा मानला जात होता। खरं तर अनेक ठिकाणी नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले, त्याच्यामध्ये तानाजी सावंतच्या पुतण्याचा विजय। लातूरमध्ये मनसेचा दुसरा विजय झालेला आहे। संदीप खरं तर मोठी बातमी, पानगाव गटात सुनील नागरगोजे विजयी झालेले आहेत। त्यामुळे मनसेसाठी खरं तर ही मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण लातूरमध्ये जिथं काँग्रेसची जास्त सत्ता आहे, काँग्रेसचं वर्चस्व आहे, अशा ठिकाणी मनसेनं दुसरा विजय मिळवलेला आहे। आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये मनसेचा एखादा नेता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जाऊन किंवा झेडपी पंचायत समितीचा प्रचार करताना दिसलेला नाहीये किंवा राज ठाकरेंनी सुद्धा या प्रचारामध्ये कोणत्याही मोठ्या झेडपीमध्ये किंवा प्रचार करताना दिसले नाही। मात्र एक मोठा विजय लातूरमध्ये आपल्याला मनसेचा पाहायला मिळतोय। पानगाव गटातून सुनील नागरगोजे हे विजय झालेले आहेत। 2 विजय मनसेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसेसाठी खरं तर ही आनंदाची बातमी खरं, कारण लातूर सारख्या ठिकाणी मनसेचा विजय होणं ही हा खरं तर सगळ्यांसाठीच धक्का म्हणावा लागेल, कारण एक नाही तर 2 ठिकाणी मनसेचा उमेदवार हा विजयी झालेला आहे। लातूरमध्ये मनसेचा दुसरा विजय। आता आणखी एक महत्त्वाची बातमी, पुणे कवठे माई गटातून राजेंद्र गावडे हे विजयी झालेले आहेत। माजी आमदार पोपटराव गावडेंचे हे चिरंजीव आणि त्यांचाही विजय झालेला आहे। त्यानंतर पुढली एक मोठी बातमी, माळशिरसमध्ये खासदार मोहिते पाटलांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। अर्जुनसिंह मोहिते पाटलांचा पराभव झालेला आहे। माळशिरसमध्ये अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचे मोहिते पाटलांचे जे खासदार मोहिते पाटलांचे चुलत भाऊ आहेत आणि त्यांचा पराभव झालेला आपण बघतोय। पवारांच्या राष्ट्रवादीला 2 धक्के आहेत। एक उत्तम जानकरांचा मुलगा त्या ठिकाणी जीवन जानकर यांचा पराभव झालेला आहे, तर दुसरीकडे मोहिते पाटलांचा पुतण्या सुद्धा त्या ठिकाणी चुलत भाऊ सुद्धा पराभूत झालेला आहे। तर सुरुवातीच्या काळामध्ये भाजपच मोठा पक्ष दिसतोय। मनपानंतर झेडपी पंचायत समितीतही भाजपनं मुसंडी मारलेली आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपच मोठा पक्ष दिसतोय, कारण अनेक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। मनपा निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालेलं होतं आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आणि पंचायत समितीमध्ये देखील भाजपच मुसंडी मारताना दिसतोय। मनपाच नाही तर मागे झालेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजप मोठा पक्ष होता। मनपामध्ये सुद्धा भाजप मोठा पक्ष राहिलेला आहे। संपूर्ण राज्यभरात आपण बघितलं तर आता झेडपी आणि पंचायत समितीमध्ये तेच चित्र। सोलापूरमधून सोलापूरच्या बार्शीतून भाजपच्या सुरेखा मुंढे या विजयी झालेल्या आहेत। संदीप तिसरा विजय म्हणावा लागेल सोलापूरमधून। सोलापूर बार्शीतून भाजपच्या सुरेखा मुंढे यांनी विजय मिळवलेला आहे, तर आगळगाव गणातून सुरेखा मुंढे या विजयी झालेल्या आहेत। भाजपचे जे कल होते ते आता विजयामध्ये सोलापुरातले बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा तिसरा विजय भाजपचा आपल्याला सोलापूर मधला पाहायला मिळतोय। सोलापूरच्या बार्शीमधून मोठी बातमी, भाजपच्या सुरेखा मुंढे या विजयी झालेल्या आहेत। आगळगाव गणातून सुरेखा मुंढे या विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे भाजपची ही विजयी घौडदौड आतापर्यंतचा हा तिसरा मोठा विजय म्हणावा लागेल। तर दुसरीकडे माढा मतदारसंघामध्ये आपल्याला पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार यांना धक्का बसताना पाहायला मिळतोय। स्वतः त्यांचा मुलगा जीवन जानकर याचा पराभव झालेला आहे। राम सातपुतेंच्या पत्नीने त्यांचा पराभव केलाय। अटीतटीची लढत होती, तर दुसरीकडे सोलापूरच्या बार्शीतून सुद्धा भाजप या ठिकाणी मुसंडी मारताना दिसतोय। सुरेखा मुंढे या भाजपच्या उमेदवार विजय झालेले आहेत। कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। पुढली मोठी बातमी पाहणार सुरुवातीच्या कलांमध्ये आता आपल्याला भाजपच मोठा पक्ष दिसतोय। मनपानंतर झेडपी आणि पंचायत समितीतही भाजपनं मुसंडी मारलेली आहे। तर सुरुवातीचे कल जे आलेले आहेत त्याच्यामध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे। साताऱ्याच्या पाटणमध्ये शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। हेळवा गटातून शिवसेनेच्या मंगल माने या विजय झालेल्या आहेत। साताऱ्याच्या पाटणमध्ये शिवसेनेनं खातं उघडल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्री शंभूराज देसाई यांचा विधानसभेचा हा मतदारसंघ आहे, त्यांची मोठी ताकद त्या पाटणमध्ये आहे। मात्र पहिल्यांदा खातं उघडताना पाटणमधला शिवसेनेच्या मंगल माने या विजय झालेल्या आहेत हेळवा मतदारसंघातून।
साताराच्या पाटणमधून मोठी बातमी, शिवसेनेनं आपलं खातं उघडलेलं आहे. हेळवाग गटातून शिवसेनेचा उमेदवार पुढे दिसतोय. तर बारामतीमधून बातमी, बारामती पंचायत समितीमध्ये एनसीपीची 10 जागांवर आघाडी पाहायला मिळते. सुपे पंचायत समितीमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. चिरसुफळ पारवाडी गणामध्ये तर भाजपचा उमेदवार आपल्याला विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर बारामती पंचायत समितीमध्ये जवळपास 10 जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर दिसते, तर भाजपचा काही ठिकाणी विजय झाला. त्यानंतर बघूया पुढली मोठी बातमी, सिंधुदुर्ग सावंतवाडीमध्ये अपक्ष उमेदवार विजय झाले. विजयानंतर एक जल्लोष पाहायला मिळतोय. सावंतवाडीमध्ये अपक्ष उमेदवाराचा जल्लोष झालेला आहे. अपक्षांना तंबी देताना नितेश राणे दिसलेले होते. कदाचित याच विजयाची भीती असणार आणि त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये अपक्ष उमेदवारानं विजय मिळवलेला आहे आणि मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. संदीप, खरं तर अपक्षांचा विजय होताना असं वाटतंय की मतदारांनी खऱ्या अर्थाने आपल्या हातामध्ये ही निवडणूक घेतलेली काय? त्यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी, मंत्री तानाजी सावंतांचा पुतण्या विजय झालेला आहे. पृथ्वीराज सावंत यांना जबरदस्त यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या माढामधून पृथ्वीराज सावंत हे विजय झालेले. जनतेनं भरपूर असा विश्वास ठेवलाय. पक्षाने जी माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली, त्या विश्वासाचं सार्थक जनतेनं मी केलेल्या कामाची पोचपावती देऊन केलेलं आहे. विजयाचं श्रेय कुणाला द्याल? ज्या पद्धतीनं पाहिलं असेल तर तिकीट मिळण्यापासून संघर्ष आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ह्या विजयाचं श्रेय देतो आणि पार्टीला. साधारण माढातून महत्वाची बातमी, माढामध्ये पृथ्वीराज सावंत हे विजयी झालेले आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याचा हा विजय झालेला आहे आणि या विजयानंतर त्यांनी आनंदही व्यक्त केलेला आहे. आपला विजय होणार, आपल्या कामाच्याच आपण काम केले आणि त्यामुळे आपला विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता आणि आता त्यांचा विजय झालाय, त्यांनी आनंद होतोय अशी प्रतिक्रिया देखील दिलेली. आताची महत्वाची बातमी, सोलापूर बोरामणी गटात भाजपचा विजय झालेला आहे. बोरामणीतून भाजपचे नेताजी खंडागळे हे विजयी झालेले आहेत. सोलापुरात भाजपची ही विजयी घोडदौड. बोरामणी गटामध्ये भाजपचे उमेदवार नेताजी खंडागळे हे विजयी झालेले आहेत. तर सोलापूरमधून आपल्याला अनेक निकाल समोर आले आहेत आणि त्याच्यामध्ये भाजप आपल्याला आघाडीवर दिसतंय. भाजपचे अनेक उमेदवार विजयी झालेत. आता बोरामणी गटातून भाजपचा विजय झालेला आहे. आता आणखीन एक महत्वाची बातमी, पुणे भोरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला आहे. नसरापूर पंचायत समितीमध्ये विशाल कोंडे हे विजयी झालेले आहेत. विशाल कोंडे हे जवळपास 1400 मतांनी विजयी झालेले आहेत. नसरापूर पंचायत समितीमध्ये विशाल कोंडेंचा हा विजय, त्यामुळे राष्ट्रवादीचा हा उमेदवार पुणे भोर मधून विजयी झालेला आहे. आताची महत्वाची बातमी पुण्यामधून पाहतोय. आतापर्यंतचे निकाल पाहूयात. धाराशिवमध्ये भाजपनं बाजी मारली आहे. रामचंद्र सांगळे हे विजयी झालेले आहेत. तर सोलापूर राष्ट्रीय पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या अमित व्यवहारे यांचा विजय झालेला आहे. सांगोल्यात शिवसेनेनं बाजी मारली आहे. दादा लवटे हे विजयी झालेले आहेत. माढा भोसरे गटात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी यांचा विजय झालेला आहे. तर राज्यभरामधले हे निकाल, संभाजीनगर अजिंठा गटामधून शिवसेनेच्या आयशा बेगम यांचा विजय झालेला आहे. शहापूर जिल्हा परिषद अलिबाग मधून काँग्रेसच्या अमित नाईकांचा विजय झालेला आहे. 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांचे निकाल. साताराच्या पाटकळ गटातून भाजपच्या गौरी नलावडे या विजयी झाल्यात. तर लातूरच्या खंडाळी पंचायत समितीमधून भाजपचा विजय, सुरेखा केंद्रे या विजयी झालेल्या आहेत. कोल्हापूरच्या उत्तूर पंचायत समितीमधून राष्ट्रवादीचे विकास चौथे हे विजयी झालेले आहेत. आणखीन एक महत्वाची बातमी, पुणे भोर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला आहे. नसरापूर पंचायत समितीमध्ये विशाल कोंडे हे विजयी झालेले आहेत. विशाल कोंडे हे 1400 मतांनी विजयी झालेले आहेत. नसरापूर पंचायत समितीमधून मोठी बातमी, विशाल कोंडे हे विजयी झालेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा हा विजय. आता आणखीन एक महत्वाची बातमी, परभणीत सुरेश वरपुडकरांना मोठा धक्का. कारण वरपुडकर कुटुंबातील 5 पैकी 4 जण हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे सुरेश वरपुडकरांना हा मोठा धक्का मानला जातोय. जे उमेदवार आहेत ते पहिल्या फेरीपासून या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी मतदारांनी नाकारले का अशी सुद्धा चर्चा आता चर्चेला वाव आपल्याला पाहायला मिळतो. कारण परभणीमध्ये सुरेश वरपुडकरांना मोठा धक्का आहे. कुटुंबातल्या 5 सदस्यांना उमेदवारी दिलेली होती, त्यापैकी 4 सदस्य पिछाडीवर आहेत. तर मोठी बातमी ही, वरपुडकर कुटुंबातील 5 पैकी 4 जण पिछाडीवर आहेत. सुरुवातीपासूनच मोठी बातमी येत होती. आता साताऱ्यामधून बातमी, हेळवाग गटातून शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे पाटणमध्ये. कारण हेळवाग गटातून शिवसेनेच्या मंगल माने
या विजयी झालेल्या आहेत. साताऱ्याच्या पाटणमध्ये शिवसेनेनं खातं उघडलं यानंतर आहे. बघूया पुढली एक मोठी बातमी. माजी मंत्री तानाजी सावंतांचा पुतण्या विजय झालेला आहे. माढामधून पृथ्वीराज सावंत हे विजय झालेले आहेत.